दिलं। पुण्यातील विसर्जन मिरवणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारही सहभागी झाले। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड। आपल्यासोबत अजित पवार आहेत आणि गणपती मिरवणुकीमध्ये सहभागी झालेत। दादा, दरवर्षीचा उत्साह आणि या वर्षीचा उत्साह वेगळा दिसतो। दरवर्षीचा उत्साह आणि या वर्षीचा उत्साह वेगळा दिसायचं कारण सकाळपासून पाऊस नाही, काही नाही, व्यवस्थितपणे ऊन आहे। त्याच्यामुळे जे काही थोडं बहुत पाऊस असताना पाण्यामुळं पाय खराब होतात वगैरे, तसं काही ह्यावेळेस होत नाही। नंबर 1। नंबर 2, गणरायाचं 10 दिवसापूर्वी आगमन झालं। आज 11वे दिवस आहे, आज निरोपाचा दिवस आहे, परंतु अतिशय मंगलमय वातावरणामध्ये स्वागत पण चांगलं झालं। 10 दिवस पण अतिशय चांगले पार पडले गेले। तर आजची मिरवणूक आणि मिरवणुकीची सांगता ह्या राहिलेल्या गोष्टी त्याला कुठेही गालबोट न लागून देता, कुठल्याही मंडळाच्या उत्साही कार्यकर्त्यांच्याकडनं काही वेगळं घडून न देता, आणि गणेश भक्तांनी पण आता अजून तर मिरवणूक यायला उशीर आहे, तरी दोन्ही बाजूला पुणेकरांनी इतकी गर्दी केलेली आहे। बरं, ऊन एवढं आहे, मात्र आज थोडंसं सगळ्यांचंच मन भरून आलेलं आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असं सांगण्याचा दिवस आज आलेला आहे आणि सगळ्यांनी त्यामध्ये चांगला सहभाग दाखवला आणि दिवसेंदिवस लोकांचा प्रतिसाद पण ह्याला मोठ्या प्रमाणावर मिळतोय आणि लोकांचा त्याच्यामध्ये मनापासून सहभाग पण आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय। जागा वाटपा संदर्भात काय जागा वाट नाही, ती काळजी करू नको, आज विसर्जन होऊ दे, लगेच नेतृत्व कुणाचं नेतृत्व? आता निवडणुका एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आहे, त्याच्यावर साहजिकच त्यांच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुका होत आहेत। आम्ही पहिल्यापासून सांगतोय आणि तुम्ही पहिल्यापासून तोच प्रश्न विचार। दादा, गुलाबी जॅकेटची चर्चा जास्त, गुलाबी जॅकेटची चर्चा जास्त होती, हे पण गुलाबी, हे कुठे नाही, आता त्यांनी दिलं, ठीक आहे, ठीक आहे। असं देखील यावेळेस अजितदादांनी सांगितलेलं आहे। आज विसर्जन होऊ देत, मग जागा वाटप करू, असं अजितदादा म्हणतात। पालकमंत्री आहेत अजितदादा पुण्यातले आणि या विसर्जन मिरवणुकीवर अजितदादांचं बारीक लक्ष आहे। आपण बघतोय सकाळपासून अजितदादा अलका चौकात देखील जाऊन आले, देखील त्यांनी मोठ्या रांगोळीची पाहणी केली। यावेळेस देखील त्यांनी कार्यकर्त्यांना, पोलिसांना सूचना केल्या आणि त्यानंतर आता अजितदादा या सगळ्या पुण्यातल्या मिरवणुकीवर लक्ष ठेवतात। मुंबईतल्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह देखील वेगळा पोहोचतोय असं दिसत आहे। पुण्या गणपती बाप्पांच्या गणेश मूर्ती या सध्या विसर्जनासाठी मार्गस्थ होत आहेत। मुंबई आणि पुण्यात घेतली